बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। खरं म्हणजे हा शो ऑर्गनाइज केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे। आणि चित्रपट 3.5 वर्षापूर्वी वेड हा चित्रपट मी दिग्दर्शित केला होता आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की पहिला दिवस जो आहे, कारण मी तुझे मेरी कसम जेव्हा जिनिलाने मी एकदा काम केलं होतं पहिला चित्रपट, त्याचा पहिला शो आम्ही लातूरला केला होता आणि त्यानंतर जेव्हा वेड या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं त्यानंतर ठरवलं की पहिला दिवस आपण लातूरला गेलं पाहिजे। आणि आज राजा शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्रभर देशभर जगभर प्रदर्शित होत आहे, तरी सुद्धा आमची ओढ ही लातूरचीच आहे आणि आपली ही ओढ आपल्या त्या मातीत ज्या मातीत आपला जन्म झाला आणि आपण सर्व आलात। हा चित्रपट 10 वर्षाचा प्रवास आहे। प्रामाणिकपणे आपण ज्यांना आपलं आधारस्तंभ म्हणतो, आपण ज्यांना देव मानतो, असे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा हा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला। आणि खरं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला पुस्तकात सुद्धा आपल्या शाळेतले धडे तेवढेच 10 ओळी 16 ओळी तेवढ्या पुरतच आपल्याला शिकवलं जातं, परंतु अभ्यास करून आम्हाला वाटलं की काहीतरी नवीन गोष्टी ह्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करावा आणि तो प्रामाणिकपणे केलाही। मी ही संधी घेतो। काय की चित्रपटाची निर्मिती करताना जिओ स्टुडिओज आहेत, त्यांनी भक्कमपणे ज्योती देशपांडे त्यांनी पाठिंबा दिला की एवढ्या मोठ्या बजेटवर चित्रपट बनवायचा। त्याचबरोबर या चित्रपटाची निर्मिती कधीही सोपी नव्हती। एवढे सगळे ॲक्टर्स, एवढा क्राऊड, एवढे मोठे सेट्स हे बांधणं सुद्धा आणि उभं करणं हे सोपं नव्हतं, पण त्याची सगळी जबाबदारी जिनिल यांनी घेतली होती। आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण सुरू केली की आपल्या पाठीशी आपला एक व्यक्ती असणं फार गरजेचं असतं आणि माझ्यासाठी ती व्यक्ती जिनिल होती। या चित्रपटामध्ये मराठी चित्रपट जरी असला तरी मला वाटलं की ह्या चित्रपटामध्ये आपण आपले जे 23 वर्षाचे संबंध या इंडस्ट्रीमध्ये जे कमवलेले आहेत, आणि हे कमवताना काय असतं, बँकेसारखं असतं, आपण जमा करा। तुमची जरी इच्छा नसली की विड्रॉ करावं तरी पण कधीतरी करावं लागतं। ती ही वेळ हे जिथे म्हटलं की महाराजांवरती चित्रपट होतं, तर आपण खरंच आणि जे लोक या चित्रपटात काम केले, मी सांगतो अभिषेक बच्चन यांच्या मी घरी गेलो, त्यांना म्हणालो हा चित्रपट करतोय मी डिरेक्ट करतोय, मी फक्त म्हणालो मला तुम्हाला ते म्हणाले डन, एकही प्रश्न विचारला तुम्ही काय रोल असेल मला सांगा, मी शूटला येतो, मला काही विचारायचं नाही। तीच भावना अभिषेक बच्चननी सांगितली, तीच भावना विद्या बालननी सांगितली, तीच भावना अब्दुल खाननी सांगितली। बमन इराणी तर मी सांगितलं पण नाही काय करायचं, मी मला ही वेळ आहे, हा दिवस आहे, या सेटवरती ते आले। इनफॅक्ट सलमान भाऊ लयभारीमध्ये ते स्वतःहून मला चित्रपटात काम करायचं, तर त्यांनी काम केलं। वेळमध्ये माझी गरज होती, मी त्यांच्याकडे गेलो की एक गाणं आहे ते मला नक्की करणार, त्यावेळेस मी विचारलेलं होतं, तर ते म्हणाले की मला महाराजांच्या चित्रपटात रोल करायचा आहे। आणि ते म्हणाले असं होऊच शकत नाही की रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शन करणार आणि त्यात सलमान खान नसेल। जी भावना त्यांनी दाखवली ते आता येतील, अर्धा झाला चित्रपट, त्यांची वाट बघा, ते पण येतील। आणि हीच अपेक्षा आहे की चित्रपट तुम्ही बघून तुम्हाला चांगलं वाटेल, हीच अपेक्षा। थँक्यू सो मच।
चर्चित बहुप्रदर्शित असणारा चित्रपट अखेर प्रदर्शित झालाय. काय भावना आहेत लातूरमध्ये? काय म्हणजे लातूर घरच आहे आणि जेव्हा जेव्हा मी चित्रपट दिग्दर्शित केला आहे तेव्हा मी पहिला दिवस हा लातूरमध्येच घालवला आहे. म्हणून वेळ जेव्हा आला होता तेव्हा पहिल्या दिवशी मी लातूरला होतो. आजही आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हा चित्रपट बनवला. राजा शिवाजी आज त्याचा पहिला दिवस आहे आणि परत एकदा पहिला दिवस ज्या ठिकाणी माझा जन्म झाला लातूरच्याच धरतीमध्ये मातीमध्ये तिथंच येऊन पहिला शो पाहतोय. आनंद आहे तसा. राज्यभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्या जवळपास सगळीच थिएटर जे आहेत ते फुल आहेत, हाऊसफुल आहेत. काय कसं बघताय ते? नाही खरं म्हणजे सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना मराठी प्रेक्षकांना आणि जे लोक जाऊन थिएटर्समध्ये शोज हाऊसफुल करतायत त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. हा चित्रपट जेव्हा बनवला होता त्यावेळेस असं वाटत होतं की तो आम्ही बनवतोय, परंतु जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा असं वाटतं की हा चित्रपट आता लोकांनी तो स्वतःचा आहे असं मांडतायत. त्याबद्दल मी सर्वांचे खरंच मनापासून आभारी. दादा शिवाजी महाराजांचं प्रत्यक्षात तुम्ही भूमिका केली त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की नवीन ऊर्जा तयार झाल्यासारखं वाटत होतं? नाही काय की मी ह्यापूर्वी म्हणालो की आपण सगळेच महाराजांचे मावळे आहोत आणि जेव्हा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला मी किंवा केलाही त्या दिवशीसुद्धा माझी जी भावना होती ती एका मावळ्याचीच होती. आज चित्रपट प्रदर्शित होत आहे, आजसुद्धा भावना ही एका मावळ्याचीच आहे आणि एका मावळ्यांनी आपल्या महाराजांना केलेली एक मानवंदना आहे. थँक्यू.